श्री गणेशाय नमः. जय जय जी वासुदेवा. वासना द्वा वासना द्वासुदेवा माया अवयवया म्हणून तू ते माधवा सगुणचिते विराजे. हे चक्रचालका यदुपती वधवी आता सकळ रसाळयुक्ती. जेणे श्रोते आनंद पावती नवरसाते वेदुनिया. मागली अध्याय भरतीनाथ अवंतिके आला व्यवसायात ते जन जन जननादी पाळण यथाश्रुत वधविले माझा महाराजा. या उपरे पुढे कथा गहन वर्दी नवरसाते चुडाळपण ऐसे वदता रुक्मिणी लग्न म्हणा संतोषिती झाला तरी आता श्रोते कथा स्वीकारा श्रवणार्थी. व्यवसाय घेऊन ये भरतरी परती अवंतिकेसे पातले परी ग्रामाजवळी करीते झाली शिबिरस्थळी. रचुन्या गोण्या कनक पट सकळी शिबिरावरी विराजली. ऐशा पेरी व्यवसाय उतरते झाले स्थानिक. तो असता चढी गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटून ऐक्य स्थायी शेक घेती व्यवसायी. तो निकटी येऊन या जम्बुकमयी कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ करी परी स्वभाषेत बोलके झाले जम्बुक समस्त व्यावसायिक. हो या स्थिती बैसू नका सावध व्हा तुम्हावर आहे दाढी. महातस्कर बळी प्रौढी दव्य हरुणी नेतील तातडी. सावध होऊ नये बसारे ऐसे जम्बुक बोलता वाणी. भरती ऐकता झाला कानी ऐकताचा विचार अंतकरणी करिता झाला महाराजा. मनात म्हणे व्यावसायिकांना आपण करीता हो भक्षण. तरी याते श्रुत करून या उपकार ते सारावे. की मातेचा उपकार जीवी पिढी तसे खगेंद्र. ते व्यावसायिकाचा उपकार जम्बुकाच्या भाषे त्याची रीती सांगावे. मग सकळ व्यवसायिका तुम्ही सावध राहू नका. तस्कर धाडगावलं ऐसे आले आहे का येत आहे तुम्हारी. म्हणती कळले कशावरून तर जम्बुक बोलून स्वभाष्य करून भुंकत तरी भाषा मज कळून येत आहे माझा. तरी मी तुमचे बक्षिल्याने म्हणून उदले गुप्त न ठेवून. ऐसे बोले भरतरी वचन विश्वासात गाठले. मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करून धारण. बैसले झाले सावधपणा काष्टगुणी योजना. पोटी घालून माल भरती सावधा पहारे देती होती. तो तस्कर दाढी शतानुशती येऊन या पोचले परी व्यावसायिक. परमजुंजार भरीत ऐक यंत घाये तस्कर सगळे जर्जर केले सर्वसी. परम जर्जर तस्कर होता मग चित्ती वित्ताची सोडून वार्ता. पळते झाले घता सावेना शस्त्रघात. असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते. मनी वारवून आंबरडत वैसते शांत व्यवसाय. शांत होण्या भरतीस येऊन भरते मंडपाशी. तर सावधपणे लोटल्या निशी दीड पहर राहिला दीड रात्र. पुन्हा जम्बू येऊन येतं भुंकिती सर्व मंडळासहित. व्यवसाय ऐकती परभरते. पुन्हा पुसती प्रश्नयुक्ते की पुन्हा जम्बू येऊन येतं. काय बोलले ते सांग. ऐसे बोलता व्यावसायिक सांगता झाला वरदायक. म्हणे आता कोले भुंके बदले आहेत ते ऐका. तरी उत्तर दिशेवरून आता पांथिक येत आहे दक्षिण जात. शिवर्दी महासमर्थ राक्षस जाणं असे तो. त्यापाशी चारत्ने असती तेजस्वी दैदेप्यमान. तरी ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. तरी तो लाभ मला केवता. तरी त्याच्या हृदय पिळा रेखिता पावेल लाभ सार्वभौमत्वा. अवंतिके माझी लक्षतो. तरी याते त्याती योजन मरण हृदय रोस्त आणावे भरून. ग्रामजवळ टिळा रेखून विजय भाळी रेखावा. ऐसे भरतरी बोलता त्यात तो विक्रम उपती होता तिथं. ऐकता शस्त्र आता ते कळून चालल्या. या परिशुद्ध कल्पना किती शिववर्धे त्या दानाप्रती काय धन लाभले शिती. त्याची कथानक सांगावे. मग कवी म्हणे हो तो दानव पूर्वी स्वर्गीचा वैगंधर्व चित्रमा गंधर्व त्याचे नाव.
महाप्रतापी आगळा. तो स्थिती कैलासच जाता झाला भावे मानसी. तो उमेश धूत कर्मासी शिवश्री खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ येऊन पोचला अकस्मात. तो उमेश उमाकांत भावे करून नमिता देखिले निळकंठे. मग आश्वासन देऊन सन्निध नीट विराजवुनी गंधर्व भट तुष्ट केला मासी. निकड गंधर्व बैसून खेळती दोघे जण. तो आंबेने खेळी डाव जिंकून शिवारी आणला परी अक्षम भास द्विविध भासला. वैतास तिने कुरुपती वादास प्रवर्तले वैता. शिव म्हणले पडले 18 आंबा म्हणे पडले 12. आईसे बोलण्याचा फेरा वैनाचा पडल्या. मग ती उभय निविदा विवादता गंधर्व कुसती. तिने शिपक्ष धरून चित्ती. अष्टदश पडले म्हणत असे परितो बोपारा खरेपणी आस्था शोभला मृडानी. म्हणे गंधर्वा विश्वपक्ष धरणी बोलतोस ऐसे तू. परितो ध्येय सत्यवस्ती आहे सदृढ पापमती. तरी तू जाऊन मृत्यूशेती राक्षस वर्तशील. ऐसे बद दक्षिणंदनी गंधर्व आपला कंपे करून अंगी रोमा चोटून शिवचने लागला. म्हणे महाराज चंद्रमोळी तो पक्ष देता येणे काळी. मुका लागली शाप काजळी तरी आता काय करू. ऐसे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन. तेरवण चित्ती प्रसन्न पशुपक्षी दाटला. मग चित्रमा गंधर्वनाथा नाही नकली शापाचा सहज चिंता. सुरोचन गंधर्व महिपर्वती चक्रशापे वर्तली ती. वर्तला परित्याशी ती. पुत्र होईल त्या प्रती. त्या पुत्राच्या हाती मुक्त होशी सुजन. तो शस्त्रगाते राक्षस तो नव्हते. तो प्राणदय करील भक्त. एरी मम लाभ त्यात मज माराय काय ते. शिव म्हणे तुझे मुक्त करिता लिखिता माता. ते नेटिके सर्व शोभता मही भोगील भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत त्या पुत्राचे काही माहीत. तरी तो येऊन मग वदाते वरपर्वते मार्गा. ऐसे ऐकून वाकांत म्हणे धुमीन अवतार भरती जात. त्याचे मुखे उल्लेख होतो सुरोचन पुत्रासी. ऐसे बोलता पंचनानं मग स्वस्थ झाले त्याचे म्हणा. मग दिव्य ध्येया आश्रमे ठेवून दानवधी अवतरला परिबळहीन येत होता मार्गे करून. तो शस्त्र घेऊन विक्रम कानविप्रोध. यापरी आणि श्रोते बोलती सुरचन गंधर्व महीवरती. शक्रशापे पातला निघोती कैशी आरती ते वादळ. कवी म्हणे ऐकवचन अमरपुरी पाक्षशन सविस्तारी सभा करून गंधर्वाधिक बैसते. पुढे अप्सरांची करती नीटकी हावभाव दाविती. तिलोत्तम आणि मेनका युती अर्कज्योती लावीन. कैसे त्याची चांगलं बन गणती किती करू वर्णन. तरी त्याचे स्वरूप पाहता मदन. मूर्छांगत होत असे ज्या सभासद नाटक करीती. दाविती चमका समजता. जयाचे नेत्र कटाक्ष पाहता जपी तपी नाडती. मुनी येऊन या लुंगी का सुटी. सुडीने धावती त्याच्या पटी. मग कैसा आचरण योगराटी होती कष्टी कैदर्पे. ऐशी गुणज्ञान स्वरूप स्थिती. लावण्य लतिकार चंद्रज्योती नाट्य करती ते सभे करती. वेदेची ती कंदर्प ती नाट्य करता सुरपणी. सुरोचन गंधर्व पंचबाणी. आती वेदला निशिदिनी. लाज सोडून आती कारणे परवेददा पंचपाणी. देवसभदे मध्ये न गणुनी एकावीस उठुनी. मेनके ते स्पर्शित असे दुर्न्या मेनकेचा हस्त कुचो असताने करी व्यक्त. ते पाहुण्या सुचिता परमशक्ती शोभला.
म्हणे सभासानी सोडून लाज कर कवळीत संभ्रमेचे कामी काजे तरी हायचा अधमध्वज पजितो हा ज्यायन नकळे राग रंग हिनबुद्धी कामी योग तरी हा पतन हो स्वर्ग महाकंदर्भ हो का. ऐसे बोलती बोलता पाक्ष तत्काळ झाला तेथून पतनुता सहस्रन सुट्टी केले स्तुती म्हणे महाराजा मरणात उशाप द्यावा माते. आता हे कर्म घडले असता पण क्षमा करावी जी. तू दयावंत प्रज्ञाराशी सदा कळवळा हृदयी पाळशी तरी तू पोटी घालून अपराधाशी समाधान हो पावे. तू मामी लेकरू ससा नगनी माझे अपराध लेशा तरी तू दृष्टी स सम समपियुष्या मिरविका मजवरी अशी तुझे वदता वचन संतुदारा पाक्ष. मग 12 वर्षी पुन्हा परतोने स्वस्थानाची श्री येशील पैसे परी कैसे कर्म मिथळा तिशी जोडणारेतम द्यायची सत्यवर्मा नाम महिलागे मिळते त्याची कन्या लावणाऱ्याशी सद्विवेकी पुण्यराशी तिचे वरून कृत्रिमाशी विक्रमाते तो शोय ती विष्णू विक्रममूर्ती ऐशी स्वशक मिळवेले स्मयशी तो येता तो उदासी मुक्त होशील माझा. पाताल विक्रमसुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख भूलोकात होऊन उन्मुख स्वर्गलोक असे होशी तू. ऐसे बोलता सहस्रने गंधर्व पावला तुष्टमान जैसे मृत्यूवेळे पियुष्यमान लाभलेसे दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्याचे प्राप्त तैवे मानदोष लाभ होता. की सरिता ओगी जात वाहत सांगडी हाता लागली की परंतु दुष्काळी न मिळाना भनंग रूप दावी दुर्णा. त्या अपांग गेले सुरभीने त्याचे झाले गंधर्वी असं मग दुसरं त्या झाले स्वर्गपतन वायूचे पुरमितळण गाणं शिविता झाला येऊन परितू येताची स्पर्शिता मयी होऊन गेला गंधर्वदी. रासभ पंक्ती कानपर चोरू लागले नित्यशा. चौथ्या गाय कुल्लाळ कमट उत्तम नामे असे सुबट तो संचुन्या कानका वाटे गंधर्वाचे शोधशूर्य कमट कुल्लाळ देखले गंधर्व मंडळ. त्या गंधर्वाता शापबाळ गंधर्व तसे तेने हाकुल्या गंधर्व समस्त नेता जरा सज्ञास त्याच वेळे गंधर्व त्यात कुल्ला गेला असे गेला परिबोधच त्या कुल्ला घरी असे वारी कमटाचा स्वसडणार दारिद्र्याचा पावला तिने करून गंधर्व समस्त कोकले पराणे वित्त करतो गंधर्व स्वसाधनाचं रक्षण ठेवला. रक्षिला परियक्ताद्वारी गंधर्व मनी विचार करी एकट्या परी कमट कुल्लाळ ठेवले. व रात्री 1:15 पर कुल्लाळ देवले उत्तर की सत्यवनाची कन्या सुंदर करून द्यावी मज कांता. ऐसे दिनो पुकारता कमट कानी ऐकता व सदना बाहेर येऊन तत्वता दृष्टी विलौकी परी कोठे काही पात्या प्रती बसत नाही. कोण बोल प्रवाही तोही कोण कळेना. ऐसे होऊन शांशिकत पुन्हा सदनामध्ये जात तो गंधर्व पुन्हा पाचवून त्यात दारा द्यावी म्हणत असे. पुन्हा कमट येतं परतून पाहता बोलव याचे वदन पर गंधर्व बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना. मग सांशिक होय चित्ता कोण बोले तो घरापती संशय येत त्या चित्ती मग उभा राहे कमट समोर उभा असता गंधर्व विचार चित्ता म्हणजे भ्रांती फेडावे आता आपल्या शब्दाची. मग कपडे जपासून बोलता गंधर्व वचन म्हणे महाराजा संशय दारुणा
पाहत अससी किंमत तू. पर मी नित्य बोलतो आणि तू ऐकतोस कानी. परी मी नित्य बोलतो आणि तू ऐकतोस कानी. सत्यवर्माची मज नंदिनी करून दे भाजा. आईचे एकत्र बोलता वचन कर्ण पोचे भय करून. जरी हे ऐकले पारणे तरी शिष्य होईल आमुते. आहा रे प्रत्यक्ष गंधर्वत्व विसुळे पाशी सोयराणी व मिरू शकी ते विमान समरंग मिरीशी. कोठे राजा कोठे रजक कोठे तू रे मागणार बिक. कोठे मिरू कोठे मशक अंकी खवतो मिरला. आईचा विचार कमट करीत म्हणे बरे यात आता तरी आता तेजुरामध्ये परदेशी आपत्ती बसावे. तरी आता विपर्यास कळता सत्यरमस. तो शीर्षोधून कसायस करपीर जाणीर दारे. आईचा विचार करिता चित्ती तो उदयाचा पावला गवसती. मग क्रांती सांगून गंधर्वनी ती पायलाची निश्चय केला पाहिजे. परी ते मूळ दोघे जण द्यायला लागले नसे ज्ञान. की प्रत्यक्ष पशुचे बोलावे वचन आश्चर्य वाटण. पशु असली वाचा रहित हा गंधर्व बोलतो मात. तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञामध्ये समजेना. म्हणून असली मूळपणे उजले त्यांनी पलायन. त्याची गंधर्वी ग्रंथी वाहून संसार ग्रंथी भरिले. संसार वाहण्या गंधर्भा वरता. त्याशिवाय चालती वळता सहसी चालता ग्रामद्वारी ते आले. परिद्वाराची तिथे असती ती पाहती त्याची स्थिती. समजुच्याची पालने ती तार्किक ज्ञाने करून या. मग ते झगटी कमटा कारणे म्हणते संसार गंधर्वाने किमूर्तू पलायन कशी सांग कमटा रे. ऐसे पुसदा द्वारक्षक तेव्हा तो झाला भयव्यापक. न बोले वचन कायिक मुख संभव बावरले. तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती पलायने अर्थ पुसती. परितो न वदे दुःखाप्रती संशयात मिळते. मनात म्हणे कमट कुल्लाळ. जरी हा अर्थवधू केवळ. तरी सध्या हा वदनावळ अंगस्पर्शी तमते. याते न बोलायचे काही. मुखस्तंभ विचरे वाच्या प्रभाई. मग ते द्वारपाळ प्रज्ञादी अटक करते कमटा ते. म्हणते आईशी वस्ती टाकून कमटा तू करीशी पलायन. तरी ते रायाची शूट करून मग बोलू तुझं कमटा. आईशी वधून द्वारपळ राजाकडे जाऊन चपळ. म्हणती महाराज कमट पळ. गरामातून जाते मग तुला पाठवून आपली कमट आणला सभेत सरे जाताची त्या ते राव सोमुखे पुसतचे. म्हणे काय जरी दुःख मात कोणते दुःख तुझं वसत झाले म्हणून या ग्रामात सांगण्याला जाशी तू. आईची आता महारहाटी. तू कोण अर्थ झाल्याची कष्टी. तरी तो अर्थ वधून या होटी शूट करी आमते. म्हणे कमट सत्यवर्मा नाव मिरवत महिमा परिसत्य चालविन नेमा. नामाचा म्हणून वर्तत असे. आईचे बोलता वचन कमट बोले त्या कारण. हे महाराजा प्रजापालन कारणे. दक्ष तुम्हीच आम्ही की. परिमाते दुःख जे आहे ते वाचेने बोलता नये. बोलू जाता प्राण जाय. देह मुक्त होईल. राव मनोजकडून जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करणे रक्षित प्राण तुझा की. तरी हे बोला कारणे संशय निहित असेल म्हणे. तरी माझे सदैव वचन घे कमटा तू. ऐसे बोलताना राजेंद्र वाणी कमट तुका वेरडा गुड. म्हणे महाराज ऐसे वाणी भाषे जय मजा आता. अवश्य म्हणजे सत्यवर करतळा भाषे देतो उत्तमा. मग म्हणे कमटा क्लेशवर्मा वधुनी दावी मजाता. हेरू म्हणे नरेशा एकांती दावीना शब्दलेशा. ऐसे बोधा कमट सहसा एकांत चाले. कमटांतम एकांती वैश्य शुद्ध आश्रम. मग कवनमय राया कामा मम क्लेशाचे अवधारी.
हे राय तू सर्वदुमती तवोदरीची कन्या होती नामजीची सत्य मय होती मिळू तसे तरी काय सांगू परत एक गंधर्व मग वसत नाही तो रात्री 5 रामाचं विपरीत वाणी बोलत असे कैसे ती ते मजदारा करू दे सत्य होती ऐसे बोलता चक्रवर्ती भयव्याप्त मन माझे होय हे अहो हे पशु काय बोलत जराय ते होत श्रुत मग तो माते सदनासहित कोपाळी जाळीला ऐशी बाईची उपजून वार्ता त्रास योजीला आपल्या चित्ता म्हणून राय सोडून सर्व स्वार्था ग्रामाबाहेर जाते आयचे बोला कमड पळ मग विचार करते पळ चित्ते म्हणे पशु केवळ वाचा रहित असेल की तरी तो पशु न म्हणावा सर्वता कुणीतरी आला दैवता असेल दैवता परीक्षेविन माझ्या सीता पशुविषयी नटला असेल आईसा विचार चित्ती बोलता झाला कमटा प्रती म्हणे कमटा भय चित्ती धरू नको या हेतू तरी आता कुशळपणे दाऊ आपले भावलक्षण आणि त्याची परीक्षा करून सत्यवती उपावे तरी तो आता सेवून सदन स्वस्थ करी आपली मना गंधर्व ते भाषण उपयुक्त तू ऐक तू ते बोलता गंधर्व मात तरी त्याचे उत्तर द्यायचं होतं की हा प्रकार राय श्रुत केला असे महाराजा केला प्रियराज उत्तर आले आहे तो बोलावर धातू ताम्राची मित्रा नगर करून द्यावी सर्वस्वे पूर्ण झाल्या ताम्रवती मग आपोल्याला देईल सत्यवती आयशे समुद्रावरती तुष्ट करून चित्ता ते आयशे एकमठ नरेंद्रोत्तमे सांगू दिली न उत्तर नेम तुष्ट करून या मनोधर्म बोलविला कमट तो मग तुष्ट होऊन या कमट चित्ती जाता झाला सनापती तो असता चळेल पाहुणे गबसती मध्यरे संचली रात्र देतो पण तो गंधर्व बोले उत्तर हे कमटा तू नरेश्वर सत्यवती दे माते आयचे बोलता पशुभक्ती कमट उत्तर देते म्हणे महाराजा नुपाप्रती श्रुत केले आहे मी श्रुत केले प्रत्युत्तर राय दिली अनिवार्य की ताम्रदा मी तळ करू द्याव्या म्हणते गाम झाल्या ताम्रसनी अर्पिणे त्याते नंदिनी आईची बोल प्रकारे बोलली आहे नरेंद्र तो तरी आईशी बोला सरळ असेल काही दावा काळा तुष्ट करून नरेंद्र पळा सरस्वती वरावी त्याची ताम्रवती देऊन ग्रहण करावे कन्यारत्न जैसे दानवा सुरा देऊन पिऊशी घेतली देवाने किंवा कष्टाचे कचे ओपोनी अरुणी गेला संजीवनी ती राय ते तुष्ट करून सत्यवती हरी का तरी काज देऊनी पाच घेणे हे तो बुद्धिमंत लक्षण असेल काही या प्रमाणात करून द्यावे महाराजा आयशे कमड बोलता युक्ती हाची तरी गंधर्वपती म्हणे रायाची विशाळमती नवे कमठा या प्रकारे अरे हे मतकटी रत्न कोणी जरी द्वारे जोवाणी तरी करून देतो येचेशिनी अमरनगरी समान की ती सवळ सकाळची संपत्ती आणून देतात त्याप्रती तिने मागणी ताम्रवती अदैवपणे हे काय असे सकळ काननाधी सुर भी रत्न असे सकळ कानाधी सुर भी रत्न कल्पतरुवाची चौदा करून ती तामृती मानेवाने अदैवपणे हे काय की सुरभी अवधी रत्न मागता देतो आणून ती ताम्रवती नगर पूर्ण दैवतपणे हे काय तरी रेवा काननाचे पाषण निधी चिंतावण देतो करून ती ताम्रवती नगर मागून अदैवपणे हे काय तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे जैसे ज्याचे संचित तैसी बुद्धी होय प्रकाश प्रावधे बळे अनुक्रमे तरी कमठा ती निगुती जाऊन सांगावे जायापती की मी थोडा ताम्रवती ग्रहण करी नरेंद्रा शिवकुळ जाऊन वदिला मिळा पाळ म्हणे महाराजा कुशळ बोलली ती ऐकावे
मी सिद्ध करून सत्यवती कृपे उपजे माते माझ्या हाती आज रात्री ताम्रतेची दृष्टी पाशिला ऐशी पशी वागशन मुकुमा ऐकून अवश्य कुल्ला दे म्हणून सदना दे पाठी कुळळीचा शोधामा म्हणे प्राज्ञिक गंधर्वोत्तमा राया सांगता ऐशी महिमा स्वीकार हे रायने मग प्रत्यक्षोधाविष करून म्हणे महाराज गंधर्वमा कवन काम तुम्हा वेधला अशी महाराजा येरू म्हणे विराट सुप तनया मुख्य माझा जो ब्रह्म काया कामुद्र्या गुरुया वितुळ्या गिरी ताम्रवती विश्वकरा तुझे नाम तरी जाणशी सकळ विश्वाचे कर्म पुढे जगदुम पंथा लाविले ते सकळ कर्म निर्माण करता म्हणून विश्वकर्मा नाम शोभत हायचे म्हणून त्या अर्थी पाचवी तुझी तरी जगद्गुरु तू कर्म पाड निवारे तू माझे इतके साकडे ताम्रवती मितळा कोट करून द्यावी महाराजा ऐसे ऐकता गंधर्वाने मागले परहरीचे गयामिनी विश्वकरा ग्रामी कृपा करून हसत असे कृपादृष्टी अविटी करता ताम्रधातू ग्राम समस्त व्याप्तधामे सर्वथा ताम्रपणी लखलखित राजा अत्यंत दिवसे सकळ कुणी न उरला झाली दुर्बळ ताम्रवटिका सगळं स्थळ ग्रामीण मिरवले ऐसे करून विश्वकर्मा अदृश्य गेला आपल्या धामा एरिकडे उद्योत्तमा होता पाती ग्रामज ताम्र जातो अंगणासहित धामे विराजी सुशोभित आईचे पाताचे अपिर्मित टक पडले जगाचे म्हणते हे काय पुरं झाले न गळे ते जिघडून आले तरी राय पाताचे जाणवले कुळ परीक्षाचे तर मग मनात म्हणे सत्यमा कन्या उपवता सुकर्मा परिलौकिकादी जगदुर्मा हेळे ते पाविन मी तर जग हे दुर्गम न हे भले लोक सावध होऊन बसले पशुण्याची देखुने पावले दंशवा धावती तरी आता गुप्त कन्या उपभोग कुल्लाळा ते स्वग्राम धामा कारणे विभक्त दुर्दिशी वसवावा ऐसा विचार योजनेची ती पाचारून कमठापती लोकनिंदेच्या सकाळार्थ सुचले त्याचे म्हणे माझा कमठा ऐक कन्या गंधर्व ओपितो देख लोकनिंदा पतन शब्द चावारक प्रविष्ट भवनी की तरी लावणे चपळाल सत्यवती येऊन जय सदनाप्रती पर्या गावी न करून वस्ती दुर्देशी वसावे ऐसे बोतारा स्पष्ट अवश्य म्हणजे कुल्लाळ कमट मग सदनीवन संसार ताट वस्त्री ग्रंथिका वाहिली अर्क झाला तमा पुन्हा प्रवेशराज सदनी म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्ध आहे जाव्या रा प्रजगणवती म्हणे पवित्र सत्यवती तू तयार केले जेव्हा स्वीकारावे येत आहे ते म्हणशील परीक्षे कसे तिथे तरी मी थोडा ताम्रवती देशे केले असे तस्मात देवनिश्चित तो तरी तू त्या स्वीकारून ओळखी आणि जे कोणाचा कोण मी तुझी परीक्षेला अतिशय करून देवता रूपी गंधर्व तो सहसा अनुमान तरी काया वाचे म्हणे करून शुचिक होऊन उत्तीर्ण उभय कुळा ह्याची करी जरी गंधर्व म्हणून अपमानिसी तरी डाग लागले मग कुळासी आणि तो कोपेल विपर्यास पतन शापा कोपेल गे तरी ऐसे करी नंदिनी युक्ती प्रयुक्ती त्याला कोणी गंधर्व द्याचा त्याग करून सुसपी मिळवी का त्याने उभय कुळा पक्षी उत्तराधर मिळले पदक्षी तरी आता शुद्धकाक्षी कमट सदना सेविका ऐसे बोलता तिथे सदनी अवश्य म्हणून शुभाननी मग कुल्ला घरी जात येऊन माझी संचली धरी म्हणता संचरली धरी घरी म्हणता बोट लावणे द्यावी भरता
सत्यजयशी बोलता राव पुसे कमठाते राव पुसे कमठासही दाविताची राव लागे पायी म्हणे महाराज जावाई पाळण करी कणीचे आईचं त्याबरोबर गंधर्व बोलता झाला उत्तर राया तो भाग्य असे तोर मी जावाय तुझं असे पायी माझी सकळ गंधर्वजी लोक ते म्हणतील काही परी हे असो निंदा परवाई पण धन्य भाग्य तुझे गे राया तरी एक मात शक शापे गंधर्व द्यात मी विचारतो कुठली मते नात्री सुरूच्या गंधर्व मी मुळापासून समूळ करता सांगून तुमची पण आता आयशीन ऐकून वाटता तुष्ट चित्ती मिळा मग देवण्या लावणाराशी राव गेला शोधनाशी भरता देवण्या सत्यवतीशी कुल्लाळाते परातून या राव जाता स्वसाधना कमट सत्यवती घेऊन अवंतिके मार्ग धरून गमन करी तो असो आता पुढील अध्यायी सत्यवती करील काय तिची कथा परिसावे अवधान लिहून या धुंदी सुंदरवंशी मालू नटला संतसेविशी शिवप्रसाद त्यापाशी रात्र मागत असे स्वस्ती श्रीभक्ती सार समस्त गोरुषकावे किमायगार सदा परिषद बायू चतुर पंचविशी तिथ माध्याय गोडा 196 ओव्या श्रीकृष्णार्पण शिव होतो शिरस्तू श्री नवनाथ भक्तिसार 25 अध्याय समाप्त.